खासदारांच्या 7 टीम परदेशात जाणार। 2 टीमचं नेतृत्व महाराष्ट्राकडे श्रीकांत शिंदे आणि सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात खासदार आणि अधिकाऱ्यांच्या 2 टीम परदेशवारी करणार। ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणार। पाक आपली बाजू मांडण्यासाठी जागतिक मंचावर शिष्टमंडळ पाठवणार। पाकिस्तानकडून आता भारताची नक्कल। बिलावल भुट्टोच्या नेतृत्वात पाकिस्तान परदेशात शिष्टमंडळ पाठवणार। काही लोक मला म्हणतात पाकिस्तानात जा। जर पाकिस्तान आणि नरक यापैकी एक निवडायचं असेल तर मी नरकात जाईल, जावेद अख्तर यांचं विधान। भारताला हव्या असणाऱ्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला पाठवणार। भारताला हवेत हाफिज सईद, दाऊद आणि मसूद अझहर। केंद्र सरकारची यादी तयार। पाकच्या पंजोर भागात बलूच लिबरेशन आर्मीकडून पाक सैन्यावर हल्ला। 12 पेक्षा जास्त पाक सैनिक मारल्याचा बलूच आर्मीचा दावा। आतापर्यंत 400 पेक्षा जास्त पाक सैनिक मारल्याचा दावा करत बीएलएच्या कारवाया वाढल्या। जगभरात कायम ऑपरेशन सिंदूरची चर्चा होत राहील। तिन्ही सैन्य दलाच्या जवानांनी सडेतोड उत्तर दिलं। आम्ही पाकच्या न्यूक्लिअर धमक्यांना घाबरत नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रतिक्रिया। सुरक्षा दलांकडून काश्मीर खोऱ्यात 11 दहशतवाद्यांचा शोध सुरू। निशाण्यावरील 17 दहशतवाद्यांपैकी 6 जण ठार। सुरक्षा दलांच्या ऑपरेशन दरम्यान त्रालमध्ये 3 तर शोपियानमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। पाकिस्तानी पत्रकार मोईद मिर्जादाकडून पाकच्या खोट्या दाव्यांची पोलखोल। पाकच्या एकाही मिसाईलनं भारतात नुकसान केलं नाही, मात्र भारताने पाकवर मिसाईल टाकण्यानं मोठं नुकसान झाल्याची कबुली। भारत अमेरिकेच्या वस्तूंवरील 100% आयात कर रद्द करायला तयार। एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। भारतासोबत टॅरिफ व्यापार करणं कठीण, भारतासोबत 0% टॅरिफ करण्याची घाई नाही, ट्रम्प यांची माहिती। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। वाझे पुन्हा नोकरीत आला नसता तर राजकारणातले कटू प्रसंग टाळता आले असते। वाझेला नोकरीत घेण्याच्या निर्णयाशी अनिल देशमुखांचा संबंध नव्हता। वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती। नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा दावा। आगामी महापालिका निवडणुका महायुती एकत्रित लढवणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्ट निर्देश। तर अपवादात्मक परिस्थितीत स्वबळावर लढणार। फडणवीसांच्या या विधानाही दादांचं समर्थन। वन नेशन वन इलेक्शन ठीक आहे, पण त्यात पारदर्शकता कुठे आहे? एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या आणि नंतर तुमची टिमकी वाजवा। उद्धव ठाकरेंकडून निवडणूक आयोगाला आव्हान देत भाजपवर टीका। संजय राऊतांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य। आरोप असलेल्या नेत्यांना भाजपकडून क्लीन चिट। पृथ्वीराज चव्हाण यांची भाजपवर टीका। संजय राऊतांनी 58 कोटींच्या प्रकरणांची माहिती देशाच्या प्रमुख लोकांना दिली। कारवाई झालीच नाही, पण राऊत जेलमध्ये गेले। काही लोक संधीची वाट पाहत होते, अशा लोकांना पत्राचाळ प्रकरणानं संधी मिळाली। राऊतांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांची प्रतिक्रिया। संजय राऊतांच्या पुस्तकाबाबत प्रश्न विचारताच मंत्री सावकारेंचा पारा चढला। राऊत जेलमध्ये आंदोलनाच्या लढ्यात गेले नव्हते। राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी जेलमध्ये गेले होते। नीलम गोऱ्हेंची संजय राऊतांवर टीका। आरक्षणासाठी आत्महत्या झाल्या, काय खरं काय खोटं माहिती नाही। एकाला आगीत ढकललं, तो ओबीसी होता आरोप करत भुजबळांचं अप्रत्यक्षपणे मराठा आंदोलनावरून वक्तव्य। इंदापुरात छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला।